वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री हरि जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा। मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर। नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी। आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी। होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची। उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे। मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे। घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शीलवान। तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान। पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्या रूपवान। कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे। योगियाची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा। लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण। बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान। लग्न कन्येचे होता मान। परमात्मा नमः गताय नमः पुरुषोत्तमाय नमः आतुर्याय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः उपेन्द्राय नमः श्री कृष्ण देवताभ्याय नमः प्रीत्यर्थ श्री कृष्ण देवताभ्याय नमः। ओम कृष्णाय नमः प्रदुत्याय नमः पवित्राय नमः मंगलाय नमः ईशान्याय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः। ओम ज्येष्ठाय नमः नमः अनंताय नमः गोविंदाय नमः वृषभकर्माय नमः वृषभगुरुत्याय नमः रुद्राय नमः भवशीर्षाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः श्री कृष्ण देवताभ्याय नमः। ओम सर्वाय नमः शर्वाय नमः शिवाय नमः। ओम अनंताय नमः गोविंदाय नमः गोविंदपदाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवताय नमः आनुरुद्राय नमः पुरुषोत्तमाय नमः आतुर्याय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः। ओम सर्वाय नमः सर्वाय नमः अनंताय नमः। ओम प्रीत्यर्थ यथाविधि पूजा करणं पूजास्थाने। ओम सत्यधर्माय नमः भास्कराय नमः जगदीशाय नमः चतुर्भुजाय नमः भाजाय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः गोविंदपदाय नमः दामोदराय नमः नगाय नमः विजयाय नमः जत्राय नमः पुनर्वसाय नमः उपद्रवाय नमः हराय नमः यमाय नमः अनंताय नमः। ओम गोविंदाय नमः गोविंदपदाय नमः दामोदराय नमः संग्रमे नमः संग्रमण नमः धूताय नमः यमाय नमः वधाय नमः सदयोगाय नमः वीराय नमः। ओम माधवाय नमः माधवाय नमः द्रव्याय नमः मामाय नमः महाउत्सवाय नमः महाबलाय नमः महाबुद्धे नमः महाशक्ते नमः महादूताय नमः महाबलाय नमः महाबुद्धे नमः महाशक्ते नमः महादूताय नमः अनुरुद्राय नमः पुरुषोत्तमाय नमः आतुर्याय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हराय नमः। ओम अनुरुद्राय नमः पुरुषोत्तमाय नमः महेन्द्राय नमः श्रीनिवासाय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः गोविंदपदाय नमः दामोदराय नमः। ओम शंकरेशाय नमः। ओम विष्णवे नमः
ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः ओम श्री सत्यनारायणाय नमः ओम श्री सत्यनारायणाय नमः बोलायला पाहिजे ना की बाबा आणि गावाले पंढरनाथ भगवान की जय श्री सत्यनारायण भगवान की जय हाँ श्री गणेशाय माता सत्यदेवाची कथा सगळे तुम्ही श्रवण करून घ्या. मुनी श्रेष्ठोय इच्छित फल देणारे कोणते व्रत आहे? कोणत्या व्रतापासून आपल्या मनोकामना व सर्व इच्छा परिपूर्ण करणारे सत्यदेवाचे व्रत मी आपणा सर्वांस सांगते. शांतपणे श्रवण करून घ्या. योगी नारदा एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये संचार करणाऱ्या या भूतलावर अतिशय फार मोठे दुःख प्राप्त होते आणि हे सर्व दुःख कशाने नष्ट होईल माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान विष्णू नारदास म्हणाले, महायोगी नारदा, आपल्या मनामध्ये खूप चांगला विचार आहे. त्यासाठी सुंदर असे सत्यदेवाचे व्रत करावे. मानव सर्व दुःखातून मुक्त होतो, दरिद्रातून बंधनातून भयापासून मुक्त होतो. सत्यदेवाचे व्रत करावे. मानव सर्व दुःखातून मुक्त होतो, दरिद्रातून बंधनातून भयापासून करणारे परिपूर्ण करणारे सत्यदेवाचे व्रत आपण जर श्रद्धेने आणि भक्तिभावाने कराला तर आपल्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील. मनुष्य होय श्रद्धेने आणि भक्तिभावाने सत्यदेवाचे व्रत करावे. मानव सर्व लोकातून मुक्त होतो, दरिद्रातून बंधनातून भयापासून मुक्त होतो आणि अशा रीतीने मोठ्या आनंदाने भक्तिभावाने मानव सर्व दुःखातून मुक्त असून सत्यदेवाचे पूजन करावे, प्रसाद भक्षण करावा व नंतर आपल्या देवालवास त्या ठिकाणी बसून देवाचे गायनाने चिंतन करावे. म्हणूनचे सर्व इच्छा परिपूर्ण करणारे हे सत्यदेवाचे व्रत जर आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कराल तर आपल्या सर्व इच्छा परिपूर्ण होतील. तुळशीपत्र देवा जागवती घंटी इति पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रत कथा ध्याय प्रथमाध्याय. भोला पुंडली गौरविदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया घ्यावे. आणि अशा रीतीने मोठ्या आनंदाने भक्तिभावाने सुत सांगतात. पूर्वी व्रत रेमाळा शाखा सिनेग्रीमध्ये राहणारे ब्राह्मणाचा तांडव केले मागून ब्राह्मण भिक्षा मागून आपले पोट भरते. ब्राह्मणे भिक्षा मागून माझे पोट भरते. जर यावर काय उपाय असेल त्वरित मजवर सांगावा अशी या ब्राह्मणाने विनंती केली. संन्यासाचे रूपांतर घेतलेले भगवान विष्णू त्या ब्राह्मणास म्हणाले, सत्यदेवाचे व्रत करावे. मानव आणि आपल्या देवालवाचा ब्राह्मणाने सत्यदेवाचे व्रत परिपूर्ण करून प्रसाद भक्षण केला. ह्या प्रसादापासून हा ब्राह्मण धन्य झाला. पुढे प्रत्येक महिना सत्यदेवाचे व्रत करू लागला. एक व्रत झाले असताना एक मोळी विकणाऱ्या ऋषी परिपूर्ण होतील. हे व्रत म्हणजे सत्यदेवाचे आहे. आणि अशा रीतीने व्रताची माहिती ऐकून घेतली. मोळी विकणाऱ्या दिलेले प्रसाद भक्षण करून डोक्यावर लाकडे करून पुढच्या नगरामध्ये गेला. त्याची लाकडे विकली गेली. त्याला धोपड धंदाने मिळाले. केळी साखर तूप गव्हाचा रवा सवाप्रमाणे एकत्र करून सत्यदेवास नैवेद्य अर्पण करावे. सर्व कथा श्रवण करून घ्यावी. आपल्या देवालवास सत्यदेवाचे पूजन करावे. नारायण
व्रतकथाध्याय द्वितीयाध्याय बोला पुंडरीक वरदाविद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री सत्यनारायण भगवान की जय गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया अनेक मोठ्या मंदिरामध्ये जाऊन ब्राह्मणा संतुगाचे सुंदराजा भद्रावती कडून राजा सत्यदेवाचे व्रत करता एके दिवशी व्रत चालले असताना एक साधू आणि वाणीपुत्र भरपूर अशी द्रव्य घेऊन व्यापारासाठी चालला होता. त्याने पाहिले तर भद्रावती काठी नदी तीरावर नगरीतला राजा आपल्या हातीमान वास काय करते पाण्याची चालली म्हणून आपली नौका नदी तीरावर लावली. राजाला विनम्रपणे नमस्कार केला. महाराज कोण आहेत आणि आचार्य त्यांनी राजा म्हणाला की सत्यदेवाचे व्रत या व्रताच्या प्रमाणे मानव सर्व दुःखातून मुक्तो. साधूने आपली नौका नदी तीरावर राजाला विनम्रपणे नमस्कार केला. हे कोणते व्रत आहे ह्या व्रताचे मला माहिती सांगावी. व्रताची माहिती ऐकून घेतली आणि नंतर आचार्य त्यांनी साधूने हे व्रत केले मानव सर्व दुःखातून दरिद्रातून बंधनातून भयापासून मुक्त होतो. ज्याला धन नाही त्याला धन ज्याला पुत्र संतान नाही अशा सर्व इच्छा परिपूर्ण करणारे सत्यदेवाचे व्रत जर आपण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केला आणि या प्रसादापासून ब्राह्मण धन्य झाला. सर्व दुःखातून सर्व व्याधीतून मुक्त झाला. सुख भोगून सर्व इच्छा परिपूर्ण केल्या. आणि अशा रीतीने साधूने मोठ्या आनंदाने भक्तिभावाने राजाने व्रत परिपूर्ण करून पुन्हा वस्त्रालंकार आपला व्यापार परिपूर्ण करून आपल्या देशामध्ये गेला. आपली भार्या लीलावतीस व्रताची माहिती सांगितली. लीलावतीने सत्यदेवाच्या पूजनाची तयारी केली. आपल्या आदिमानवास लीलावतीने सत्यदेवाचे व्रत परिपूर्ण केले. प्रसाद भक्षण केला. ह्या प्रसादापासून लीलावती धन्य झाली. या व्रतापासून लीलावती धन्य झाली. आणि आचार्यने मोठ्या आनंदाने भक्तिभावाने लीलावती धन्य झाली. आणि आचार्यने लीलावतीने सत्यदेवाचे व्रत परिपूर्ण केले. प्रसाद भक्षण केला. आणि एक वर्ष होता सुंदर कन्या प्राप्त झाली. शुक्ल पक्ष चंद्राच्या दिशेने कन्या दिवसाची ढाई वाढू लागली. कन्या काळामध्ये असे आश्वासन देऊन साधूने व्यापारासाठी जात झाला. व्यापार परिपूर्ण केला आणि पुन्हा आपल्या देशामध्ये गेले. नौका नदी तीरावर लावली. एक दूत पुढे पडवला त्यावेळेस आणि अशा रीतीने मोठ्या आनंदाने व्यापार परिपूर्ण करून पुन्हा आपल्या देशामध्ये निघाले असताना आणि अशा रीतीने मोठ्या आनंदाने व्यापार परिपूर्ण केला आणि आपल्या देशामध्ये गेले. आपली भार्या व्रताची माहिती झाली. लीलावतीने सत्यदेवाच्या पूजनाची तयारी केली. आपल्या आदिमानवास लीलावतीने सत्यदेवाचे व्रत परिपूर्ण केले. प्रसाद भक्षण केला आणि मोठ्या आनंदाने भक्तिभावाने धर्मगुरु ब्राह्मणास विचारले आणि नंतर साधूने व्यापारासाठी गेला. व्यापार परिपूर्ण येऊन पाहतो आपली कन्या विवाहित झाली. एक पाहुणे दूत कांचन नगरी मलपडवला. सुंदर सद्गुणी वाणीपुत्री घेऊन आली आणि आपल्या आदिमानवास विधेयपूर्वक कन्येचे कन्यादान करण्यात या कन्येच्या विवाहितने हे व्रत विस्मरून झाले. नंतर दिलेल्या पण प्रसाद भक्षण केलं आणि कन्या कळावती रात्री उशिरापर्यंत घरी आली. त्यावेळेस तिची आई म्हणाली मुली एवढा रात्री उशिरापर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनामध्ये काय ते मला सांग. ती म्हणाली की एका ब्राह्मणाच्या घरी इष्टकामना परिपूर्ण करणारी सत्यदेवाचे व्रत पाहिले. मुलीचे बोलणे ऐकून सत्यदेवाच्या पूजनाची तयारी केली. आपल्या आणि लीलावतीने सत्यदेवाचे व्रत परिपूर्ण केले. आणि माझ्या बसवयास अपराधाची क्षमा करा वारंवार प्रार्थना करून सत्यदेवास संतुष्ट केले. चंद्रकेतू राजा स्वप्ने दृष्टांत देऊन सांगितला प्रथमतः असणारी बंदीगणातील 2 व्यापारी यांना तात्काळ सोडून द्या नाही तर तुमचे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. गणपती बाप्पा कथा सांगरे तुम्ही श्रवण करून या शर्यतीनंतर जावयाचं साधू आणि वस्त्रालंकार
दुप्पट धनान्य असो नौका घेऊन आपल्या देशामध्ये निघाली असताना आपली नौका नदी तीरावर लावली. एक दूत पुढे पाठवला आणि अशा रीतीने आपली नौका ज्या नदीच्या पात्रातून साधूवाने वाणे फिरत लागले होते त्याच नदीच्या पात्रावरती सत्तरे भाऊ एका संन्यासीचे रूपांतर घेऊन आदराने विचारले, हे साधूवाणी वाणेपुत्र होय, आपल्या नौकेमध्ये कोणता मार्ग त्यावेळी जाऊया? संन्यासी महाराज, मी आपणास काय सांगू, आमच्या नौकेत तर केवळ फुलांना पानं भरलेली आहेत. हो तुमचे बोल करे डरो असा दृष्टांत दिला आणि जवळ असणाऱ्या समुद्र तीरावर जाऊन थांबले. नित्यपणे आपली नौका नदी तीरावर लावली. नौका हलक्यात आपल्या नौकेबद्दल फुलांना पानं भरलेली. हे पाहून साधूवाणी कृती देऊन जमिनीवर पडला. चिंता शुद्धरथचा साभे म्हणाला, संन्यासी महाराजांनी दिलेल्या शापामुळे सर्व विपरीत घडले. आपण त्या शरण जाऊया, आपल्या मनासारखे होईल. जावयाचे बोलणे रूपांतर जनार्दन विष्णू मध्ये झाले. जनार्दन विष्णूचे रूप पाहून जावयाचं सालवणी म्हणाला, माझ्या सर्व इच्छा सतदेवाच्या कृपेने परिपूर्ण झाल्या. सर्व लोकातून सर्व व्याधीतून मुक्त झाले आणि मी आपला शरण आलो, तुम्ही माझे रक्षण करा. भावपूर्ण बोलणे ऐकून संन्यासीचे रूपांतर जनार्दन विष्णू मध्ये झाले. जनार्दन विष्णूचे रूप पाहून जावयाचं सालवणी म्हणाला, माझ्या सर्व इच्छा सतदेवाच्या कृपेने परिपूर्ण झाल्या. सर्व लोकातून सर्व व्याधीतून मुक्त झाले. सुख भोगून सर्व इच्छा परिपूर्ण केल्या आणि सुख भोगून पुढे ते विष्णू लोकी जाते झाले. आणि आचार्य मोठ्या आनंदाने सुख भोगून पुढच्या नगरामध्ये जाते झाले आणि आपली नौका नदी जवळ आली. पुढे पडवला. भक्षण करण्यानंतर आपल्या पतिभेटीस निघून जा. परंतु कन्या कळावतीने काही ऐकले नाही. गाई गाईने प्रसाद बघितला. पती वेळीत गेलेली कन्या कळावती समुद्र तीरावर जातात. पतीच नौका पाण्यामध्ये उडाली. हे पाहून ती शोकाकुल झाली, धरणीवर कोसळली. मागून तिच्या आईला आवतीने मात्र सतदेवाचे पूजन केले, प्रसाद भक्षण केला. पुन्हा येऊन बसला आपल्या पतीचा नौका पाण्यावर दिसली. त्या आपल्या पती गोपी त्याच म्हणाले, आपण आपल्या घरी चलावे. सतदेवाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या. सर्व लोकातून सर्व व्याधीतून मुक्त झाले. सुख भोगून सर्व इच्छा परिपूर्ण करून विष्णू लोकी जाते झाली. पौर्णिमा संक्रांतीला सतदेवाचे व्रत परिपूर्ण करून ते पुढे विष्णू लोकी जाते झाले. 16 तुळशी पत्रवरती घ्या अगरबत्ती घंटी. तीव्र पुराणे देवाखंडे सत्यनारायण व्रत कथाध्याय. ओम चतुर्थाध्याय बोला पुंडलिक वरदान विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. गणपती बाप्पा वीर हनुमान की जय. आपल्या अतिमानवाद सत्तरीवाजे व्रतवती हे पाहून राजा शुद्ध करवाणी गेला. राजा ज्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला होता त्या झाडाखाली न बसला शेजारच्या झाडाखाली जाऊन बसला. तरी सुद्धा गोकुळी बांधवाने राजाला प्रसाद नेऊन दिला आणि त्या प्रसादाचा राजाने त्याग केला. काही दिवसांतर राजाची 100 मुले राज्य सोडून गेली. धनधान्याचा नाश होऊ लागला. राजा मनाचे विचार करू लागला की हे सर्व विपरीत का घडले असावे. राजा मनाचे विचार करू लागला. काही दिवसांतर राजाच्या लक्षात आलं की आपण सत्यदेवाच्या अवकृपे पुत्र नाही का. आता गोकुळाने दिलेल्या प्रसादाचा त्याग केला आणि त्या दिवसापासून आपल्या राज्यामध्ये दुःख आले. आपली 100 मुले राज्य सोडून गेली. धनधान्याचा नाश पाहू लागला. हे सर्व विपरीत का घडले. राजा मनाचे विचार करू लागला. एके दिवशी पौर्णिमेच्या दिवशी राजाच्या लक्षात आलं की आपण शिकारीसाठी जाऊया. त्यावेळेस मोठ्या आनंदाने काही दिवसानंतर सत्यनारायण व्रत कथाध्याय पंचमाध्याय भोला पुंडलिक वरदान विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः.
सुख करता दुख हरता वरदा विराजे पूर्वे पूर्वे प्रेम गोपाल राजा सर्वांगे सुंदर मुक्ति मूर्ते अंति धरते मां मुक्ता पराते जय देव मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति सर्व माते मां कामना मूर्ति जय देव रत्ना
दीनदयाळा सत्यनारायण देवा अंजनावे पुजोनी व्रत जे गणाचरती इच्छित पुरता देवोनी संतती संपत्ती संताते सहारे व बोणी भले वंदन दे तुटते राजांका समान राजांका भवानी पावते पदे याला पावते पदे जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ऐसा सर्ववर अपार महिमावरुणी करता शांती पुरंदराला सत्यनारायण देवा पंचायती ओ वाळो पंचायती ओ श्रीपती तुझे भक्ते भावा श्रीपती तुझे भक्ते भावा जय जय दीनदयाळा सत्यनारायण जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा गणपती बाप्पा सदा सर्वदाय वधूधा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा शिवण गोणवंतानंदार गुणायका मागणी जियादा जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया मी बालकाने तुझी सेवा करताय जाणे अन्याय माझे कोड्यान गोडी हे बाबा श्री गणपतीराया आज आपली जागा बदललेली तरी सुद्धा दुसरी जागेवर तुमची प्रतिष्ठापना पूजा केली ती भगवंता मान्य करून घ्या उभयता सर्व मंडळाला सर्वांच्या नोकरीधंद्यात व्यवसायामध्ये राहत्या वास्तूमध्ये तुमची जी जागा केलेली ह्या जागेवर तुम्हाला प्रतिष्ठापना करून पूजा केली ती मान्य करून घ्या सर्व जयभाव आणि मित्रमंडळ आयोजित असणाऱ्या सर्व मंडळाला एकजुटीने एकमताने राहून त्यांच्या मनाची सर्व इच्छा परिपूर्ण करा सर्वांच्या नोकरी धंद्यात व्यवसायामध्ये राहत्या वास्तूमध्ये काही ग्रहपीडा दोषपीडा त्याचा निवारण करा आणि भगवंता तुमची इथे काही 10 दिवस केलेली सेवा आतापर्यंत केलेली सेवा ही पुढे 10 दिवस करणारी सेवा तुम्ही मान्य करून घ्या कोणत्याही गोष्टीमध्ये काही जरी चूक झाली असेल तर सतत शोक क्षमा करा हा आणि सर्व सद्भक्तांना उदंडा विजय देऊन सर्वांच्या मनाची सर्व इच्छा परिपूर्ण करा गणपती बाप्पा श्री सत्यनारायण भगवान पूजा दोघांनी आलेख नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मन इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा आई
तिने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान. लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ. दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन. श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सर्वांश आन्तादापराधा. पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एक जन सुखकारी
आमचं इथं आहे ना 8 दिवस राहिले तर कोण हलवणार नाही एक तास काय हलवणार नाही. माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा माया प्रसवनी मायेची माझ्या सद्गुणाचा माझ्या साईनाथा माझाही तत्वांचा जीवना दिला हाता
दहन करुणी राघव गंगा दहन करुणी राघव रखया मारिला अदिला जंबू काळी राघवा पाटीला आनंदाची गुणी राघव आनंदाची गुणी राघव त्रिगुणिया आरती घेऊन आली राघव आरती घेऊन आली राघव कौसल्या माता जय देव राघव दिन मोठा रामा जय देव राघव दिन मोठा रामा सिंहासनी राघव राजा रघुवीर सोहम भावे फोल्ड करो फोल्ड नहीं चला फोल्ड करो दुमल ले तो इन्होंने ना सरल दे अरे गेला दे दोनों दे सर्वाभूति लीलावे
प्रतिष्ठित व्यक्ती चार लोक एकदा ओळखतात माझी काका आलेलं ना दादा येऊ हां चला काय कर नको ते खाली पाचशील संपू दे ना संपू दे पहिलं माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे जाची प्रीती त्याची
मागतो मी आता मागतो आता तुझं मागतो मी आता मागतो आता माझं तुझं मागतो मी आता मागतो मी टाइम नाही अजून गेला आजही पाऊस पडला आज 29 तारीख आला बोलत म्हणजे 29 झालं 29 पडलं काल सकाळी चालू राहिला मुंबईला मग आनंद बेकार मुंबईला कारण ॲडमिट होतं ना मग आता काय जाणार काय केलं डेट चेंज केलं हां आणि नवं लालबाग मी एकाला फोन केला तिथे आपले गोविंदावाले आहेत ना ते राहिले चिंतामणी मधला काय करतो रे तो बघा आला म्हटलं असं हे ना बोलतो संपला सगळा पाणी थोडं थोडं आहे पाणी आहे का ठेव पाणी घेऊ आपण त्या आहे ती प्लेट मी काय करतो
लागी गजानना मागतो मी आता मागतो मी आता मागतो मी आता मागतो मी आता मागतो आता तुझं मागतो मी आता मागतो आता माझं देवाने तुझं मागतो मी आता मागतो मी आता तुझं मागतो मी आता कशी लावायची माझी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती FM mode. अंशु अंशु आले मला ते सांगते आपली स्कोर आहे 2-2 गेले नाही गाणं काळात नाही बरोबर एकच चालते गाणं पण नाही FM आता बरोबर आहे आता राहू दे काय केलं आता साऱ्यानी
वारीचा केला थोरल्या पेशव्यानी ओ पेशव्यानी रमाबाईला अमर केलं वृंदावनी ओ वृंदावनी जो चिंता है तो मनातली जो चिंतामणी भगताच्या मनी त्याचा अजून कथा अष्टविनायका तुला महिमा कथा गणपती तिसरा गणपती गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायक तुझा सिद्ध जगगार पायावरी डोई तुझ्या भगताला पावर सिद्धिविनायक तुझा सिद्ध जगगार पायावरी डोई तुझ्या भगताला पावर तुला मोठी वायर नाही का तेव्हा सुद्धा काय बोलू इकडे चंद्र सूर्य गरुडाची नुसती रे आतमध्ये महडगावाची महसूर जस कौलारू घंटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या भैर दगडी भई
मूर्ति हो नाला विनायकाची पूजा करायची हो बोर्ड आहे का असला हो पाटे बुवा बोर्ड आहे का बोर्ड असला बोर्ड आहे का
जवळ बघा जवळ बघा तिकडे असा हो गणपती बाप्पा सावन बुवा ठीक आहे ते माहिती आहे कवर पण आहे बघ माईकला कवर आहे कवर त्याचा अरे काय तू लावतो तुला माहिती नाही मध्ये दाबायचं वाटतं हा खेचा हे दाब ड्रामा ठेव खालच्या खाली ड्रामा ड्रामा ठेव असते असते आता हे कुठं आहे कवर कुठं आहे ये रवा नाही गाडी का बघू रेकॉर्डिंग चालू आहे भजनाची व्हिडिओ मला पाठवा ए झाडू घे ते होणार नाही लवकर झाडू घे संपली हात पाहिजे गेला थांब एक मिनिट बाई इकडे असते का असते घे स्लो आहे काय जाऊ स्लो आहे तो राहू दे
इकडे सुरू इकडे इकडे घे इकडे आता इकडे इकडे चालून घे स्माइल विघ्न विनाशक गुणजन पालक प्रथम संतू येणार आहे परत संतू येणार आहे संतू आता नाही येणार बोला सकाळी येणार